सावंतवाडी तालुक्यातील चौगुळ गावातील म्हारटवाडी बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री सुमारे 3 वाजण्या सुमारास निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली. काही क्षणातच घरावरील सिमेंटचे पत्रे हवेत उडाले, कौलारू घरे उद्ध्वस्त झाली, तर एका वृद्धाचे घर पूर्णपणे कोसळले. झोपेत असलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध जीव मुठीत धरून अंधारात घराबाहेर धावत सुटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्ट काही मिनिटात उद्ध्वस्त झाले. या आपत्तीत सप्तवती पांडुरंग नाईक, ज्ञानेश्वर वसंत नाईक, एकनाथ वसंत नाईक, कृष्णा पुंडलिक नाईक, संदीप नामदेव नाईक, आनंद नामदेव नाईक, उत्तम लक्ष्मण नाईक, रमेश लक्ष्मण नाईक, परशुराम मारुती नाईक, चंद्रकांत दत्ताराम नाईक, संजय तुकाराम नाईक, मधु मशरू नाईक, सकाराम मशरू नाईक, कृष्णा दत्ताराम नाईक, संतोष दत्ताराम नाईक, पांडुरंग दत्ताराम नाईक, बाबू नाईक, सुरेश नाईक, सोम बुधाजी नाईक, यशवंत बुधाजी नाईक, संजय प्रभाकर नाईक, भिरू सखाराम नाईक, पांडुरंग नाईक आणि तानाजी नाईक यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हारटवाडी बेरडकीतील बहुतांश घरे सुमारे 70 ते 80 वर्ष जुनी, मातीची व कौलारू आहे. आधीच जीर्ण झालेल्या या घरांवर वादळाने घारा घातल्याने अनेक कुटुंबांनी छप्परच हिरावून घेतले. सध्या आंबोली परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबासमोर राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वाडीतील बहुतांश नागरिक मोलमजुरी करून संसार चालवतात. दिवसाची मजुरी मिळाली तरच चूल पेटते. अशा परिस्थितीत घरांची दुरुस्ती करण्याची आर्थिक क्षमता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत, ताडपत्री, बांधकाम साहित्य आणि आवश्यक जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 3 वाजता काय झाला? हे सगळं उडवत वरती गेला, झोपलेलो इथे. मग बरं असं उचलल्यावर आम्ही उठलो ना वरती, त्या माहिती पडलं ना, तर काय नव्हतं. कोणा का दुखापत झाली? नाही नाही, धोका काय. छप्पर उडान गेलं. हो, छप्पर उडान गेलं. तुमचं नाव कसं? बाबू बुधाजी नाईक. मग तुम्ही कोणाक काय सांगितलं? सांगितलं ग्रामपंचायतीचं सांगलो ते, अजून आज ग्रामपंचायती बंद आहे. मग काय सांगलं त्यांनी? काय नाही सांगू, आज बघूया म्हटलं ना, मंगळवारी यावं म्हटलं ना. मग आता तुम्ही काय करता? काय करू आता? पत्रे बी नाही. आता रावल्यात काय तुम्ही? आता रवा खेळायचात मग राहूच आता तिकडे जाऊ शकतो नाही तरी घरात. काय करते पाण्यात, काय करते? ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार घटना घडून अनेक तास उलटूनही अद्याप कोणताही शासकीय अधिकारी पंचनामा किंवा पाहणीसाठी आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून आमच्यावर हे संकट कोसळले आहे, पण आमच्या मदतीला प्रशासन कधी येणार, असा हतबल सवाल ते करत आहेत. निसर्गाच्या या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या या गरीब कुटुंबांना तातडीची मदत मिळाली नाही तर पावसाळ्याच्या काळात त्यांच्यासमोर आणखी मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काका भिसे, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, चौकुळ, सावंतवाडी. काय बाबा मर्यादा राहते. काय झाला? होते घर कोसळून पडलं किती वाजता? आणि कापरा भरलाय आणि काय जीव माझा झाला. किती वाजता? 12 होता. ती काय झोपलेलं? ऐकायला जाणार नाही. झोपलेलं आहे का तू? झोपलेलं? नीट लागणार नाही. असा कधी झाला पूर्वी? पूर्वी कधी झाला असा? असं नाही बाबा कधी. आम्हाला या काळात होऊसच नव्हता. आमच्या काळात ज्याला होऊस नव्हता. आता म्हातारी झालं. हे असं काय झालं, रात्री काय झालं काय की. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.